कुरुंदवाड नगरपालिकेच्या बहुचर्चित पाणीपुरवठा योजनेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे। या प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश निशिता म्हात्रे यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतची माहिती नगराध्यक्षा मनीषा डांगे आणि उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली। कुरुंदवाड नगरपालिकेच्या जुनी पाणीपुरवठ्याची जी योजना आहे याच्या संदर्भात बरेच प्रश्न निर्माण होत आहेत। तर त्या संदर्भात आमचे उपनगराध्यक्ष आदरणीय गायकवाड साहेब आहेत, पाणीपुरवठा विभागाचे सभापती आदरणीय जवाहर पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे सगळे नगरसेवक आहेत। मला तुम्हा सर्वांना इतकंच सांगायचं आहे की जुनी पाणीपुरवठ्याची जी स्कीम आहे त्याच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्यासाठी जे ठेकेदार होते ते कोर्टामध्ये गेले होते, पण कोर्टाने निकाल नगरपालिकेच्या बाजूने दिलेला होता आणि त्या ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार आम्हाला एक आर्बिट्रेटर नेमावं लागत आहे आणि त्यासाठी आम्ही पश्चिम बंगालच्या रिटायर्ड जज आहेत निशिता म्हात्रे यांना आर्बिट्रेटर म्हणून नेमलेलं आहे। 11 मार्च 2026ला त्यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे। त्यांच्याकडून दिनांक आणि वेळ आल्यानंतर नगरपालिका ते जुने ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय होईल आणि जो काही निर्णय येईल ती फाईल क्लोज होईल आणि त्यानंतर आम्ही नवीन पाणीपुरवठ्याच्या स्कीमची जी फाईल आहे नगरोत्थान महाअभियान अंतर्गत राज्यस्तरीय या ठिकाणी मुंबईला पाठवलेली आहे। पॅरलल दोन्ही कामं सुरू आहेत, ते काम सुद्धा लवकरात लवकर आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत। याचा क्लोजर रिपोर्ट आल्यानंतर त्या कामाला गती लागेल, पण सध्या ते कामाची फाईल आहे याला सुद्धा गती देण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि आदरणीय आमदार साहेबांच्या वतीनं सध्या सुरू आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।